आता मी इकडे पुण्यात आहे PYC जिमखान्यामध्ये आणि इकडे मला गोल्ड मेडल मिळाल्यासाठी फेलिसिटेट केलं गेलं आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल सगळ्या लोकांचा, महाराष्ट्र चेस असोसिएशनपासून जे पण ऑनररी मेंबर्स होते इकडे ऑन द स्टेज आणि पूर्ण फ्रेटर्निटी, चेस फ्रेटर्निटी इकडे आली होती. त्यांनी एवढं प्रेम दिलं आहे फॉर द मेडल. मी नक्की खूप खुश आहे आणि असं मला वाटतं की पुढे जाऊन चेस महाराष्ट्रात खूप वाढेल आणि खूप लोकांना या विननी प्रेरणा मिळेल. आणि मी माझ्या साईडने तर प्रयत्न करेनच की चेसला जितकं प्रमोट करता येईल, कारण की ह्याच्यानी आय थिंक नॉट ओन्ली स्टेट बट आय थिंक बाकीच्या जे गोष्टी आहेत तुम्ही समजा बघितलं अभ्यासात वगैरे मदत होते आणि खूप मुलांनी खेळायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आय थिंक ह्या विनमुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळेल आणि पुढे जाऊन महाराष्ट्र नंबर 1 स्टेट बनेल इन इंडिया. आय होप सो टू. ओके, बस. आज आमचं AGM महाराष्ट्र चेस असोसिएशनची AGM होती आणि या AGMमध्ये आज आम्ही आपले जे तिन्ही जे प्लेयर्स आहेत ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाही तर या देशाचंही नाव जगपातळीवर मोठं केलेलं आहे आणि चेसमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. विदित गुजराती असणार, दिव्या देशमुख असणार किंवा संकल्प गुप्ता असणार आणि आमचे वुमन्स टीमचे कोच अभिजित कुंटे या चौघांचंही आज इथे फॅसिलिटेशन केलं, त्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीसंसुद्धा दिले. आणि चेस असोसिएशनच्या माध्यमातून 10-10 लाखाचा चेक सगळ्यांना दिलेला आहे आणि निश्चितच एक चांगली कामगिरी आज सगळ्यांनी केली आहे आणि त्याचा एक सत्कार आजच्या कार्यक्रमात केला. आपण ठीक आहे. मागे जे फिडेच्या माध्यमातून इंटरनॅशनल चेस टुर्नामेंट झाली होती त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी आले होते आणि त्यांना फॅसिलिटेशन करण्याकरता एक मोमेंटो फिडेच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेला होता आणि तोच मोमेंटो आमच्या चेसचे उपाध्यक्ष आणि माजी अध्यक्ष अनिरुद्धजी देशपांडे यांनी ऑप्शनमध्ये PM ऑफिसमधनं तो विकत घेतला आणि तो आज विदित गुजराती यांना तो त्याची भेट दिली. एक या माध्यमातून निश्चितच मोदीजींचा हात लागला किंवा मोदीजीतर्फे हे एक मोमेंटो दिलं असं एक आम्ही त्या माध्यमातून अनिरुद्धजींनी एक कार्यक्रम इथे घेतलेला.